नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता ठाणे महानगरपालिकेत आहे आणि या ठाणे महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर यांची अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे. आपण त्या दिवशी पाहिलं तर शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांनी महापौर पदासाठीचा अर्ज भरला आणि भाजपचे कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. दोघेही बिनविरोध होणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती आज होणार आहे. आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिका ही संपूर्णपणे जी आहे ती सजवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य हा पुतळा आपल्याला दिसतोय आणि थोड्याच वेळात ही सगळी घोषणा झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर नवनिर्वाचित जे आहेत ते इथे येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला वंदन करतील, आपला कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर ते शक्तीस्थळावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं दर्शन जे आहे ते घेण्यासाठी जाणार आहेत. आपण जर इथे पाहिलं त्या संपूर्ण ठाणे महानगरपालिकेत आज रेड कार्पेट जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे. सगळ्या संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या महत्वाच्या ठिकाणी अशा प्रकारची जी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि आपण जर बाहेर पाहिलं तर अशा प्रकारचे बॅनर्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत. नगरसेवक जे आहेत 131 नगरसेवक हळूहळू आता या ठाणे महानगरपालिकेत येत आहेत. आत्ताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवनिर्वाचित जे महापौर आहेत शर्मिला पिंपळकर गायकवाड आणि उपमहापौर कृष्ण पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज अधिकृत अशी जी घोषणा आहे ती महापौर आणि उपमहापौरांची होणार आहे. आपण जर इथे पाहिलं तर ही संपूर्ण ठाणे महानगरपालिका जी आहे ती सजवण्यात आलेली आहे. महापौर आणि उपमहापौर यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे, तिथे ते वंदन करतील, आपला कार्यभार स्वीकारतील आणि त्याच्यानंतर शक्तीस्थळावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं दर्शन घेण्यासाठी जाण्याची ते शक्यता आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. नगरसेवक येत आहेत, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होईल. अगदी औपचारिकता या सगळ्या गोष्टींची जी आहे ती बाकी आहे. नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण इथे पाहतोय महापौर आणि उपमहापौर अखेर यांची घोषणा जी आहे ती झालेली आहे आणि हा जल्लोष ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर तुम्ही पाहताय.